नमस्कार, मी धनश्री कडाळे. आय1 न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग. केली जुन्नर माणिकडोह रस्त्याच्या कामाला सुरुवात. जुन्नर माणिकडोह रस्त्याचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. या रस्त्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येऊन अनेक आंदोलने केली. सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदने देखील दिली. अखेर एका युवकाचा बळी गेल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली. या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी आंदोलनाचा इशारा देत आक्रमक भूमिका मांडली. याच बातमीचा आढावा घेतला आहे आय1 न्यूजचे प्रतिनिधी अरुण मोरे यांनी. जुन्नर माणिकडोह हा जो रस्ता आहे, या रस्त्याचं काम गेले अनेक महिने प्रलंबित आहे. जे काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. बाबाशेठ परदेशी हे देखील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर शहरातले मोठे नेते आहेत. मला सांगा बाबाशेठ, खरं तर हा रस्त्याचं काम अतिशय खराब होतंय, युवकाचा बळी जातोय, अधिकारी मजूर सारखी उत्तर देत आहेत, काय सांगाल? या ठिकाणी मी आय न्यूज चॅनलच्या सर्व डायरेक्टरला धन्यवाद देतो की आपण वेळोवेळी या गोष्टींची दखल घेऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्याची आम्हाला संधी देता. आज या ठिकाणी माझ्या अगोदर आमचे युवा नेते अतुल शेठ बेनके यांनी जो सर्व आढावा आपल्यासमोर ठेवला, तर सर्वप्रथम मी तालुक्यातील तरुणांना एक आवाहन करेन की जुन्नर तालुक्यामध्ये विकासात्मक भूमिका घेत असताना सर्वात अगोदर ज्या तालुक्यातले रस्ते चांगले, ज्या तालुक्यातले दळणवळणाची साधनं चांगली, त्या तालुक्याचा खरा विकास हे विकासाचं एक गमक आहे. आणि म्हणून अतुल शेठनी जे सांगितलं की भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही रस्त्यावरती उतरणार आहेत, तर फक्त एकटे अतुल शेठनी बोलून फायदा नाही, तर तालुक्यातील तमाम युवकांनी अतुल शेठच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी रस्त्यावरती खरं यायला पाहिजे. कारण तरुणांच्या हातामध्ये जी ताकद आहे, जो वचक राहील, तो इथून भविष्यातला सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. आज तालुक्यामध्ये कामकाज लोकप्रतिनिधी जे कोण करत असतील, तर प्रशासन आणि ते लोकप्रतिनिधी यांचं कॉम्बिनेशन आणि प्रशासनावरती असलेले वचक याच्यामधला जर आपण फरक पाहिला तर आपल्याला नामदार वल्लभशेठ बेनके यांची आठवण येते की गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये सातत्याने आम्ही वल्लभशेठ बेनके यांच्यावर काम करत असताना पाहिलं की अधिकाऱ्याला जास्त सांगायची गरज पडत नव्हती. एक फोन जरी गेला तर अधिकारी समजून जायचा आणि त्या पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कामं चालायची. पण आज जर तुम्ही पाहिलं तर महसूल खातं बघा, रस्त्या संदर्भात महसूल खात्याकडे तक्रारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याची ते किती दखल घेतात. आज मी तेजूर या ठिकाणी मी शेती करतोय, माणिकडोहच्या परिसरातून जो रस्ता जातो त्या रस्त्यामध्ये रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. आणि म्हणून अनेक दुर्घटना तिथं घडल्यात. त्याची किती दखल या लोकांनी घेतली? त्याचं कारण असं आहे की यांच्यावरती वचक नाही आहे. मग ते पोलीस स्टेशन असेल, महसूल असेल, कुठलाही वचक नाही. मी माझे स्वतःची उदाहरणं सांगतो. त्या ठिकाणी शिवेवरचा रस्ता करण्यासाठी मी तलाठ्याला सर्कलला घेऊन पंचनामा केला, सगळं केलं, अर्ज दाखल केला, प्रस्ताव दाखल केलं. 1.5 वर्ष झालं तहसीलदारने साधी त्याची एक दखल घेतलेली नाही आहे, नोंद घेतलेली नाही आहे. आज तिथं 40 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे रस्त्याचा जाण्याचा येण्याचा. तेजूर आपटाळे तो शिवचा रस्ता आहे, त्याची साधा आम्ही अर्ज देऊन सुद्धा दखल घेतली नाही. पोलीस स्टेशनमध्ये एक अर्ज केला, 1.5 वर्ष झाले. एकाच व्यक्तीने एक प्लॉट साठेखत केल्यानंतर 10 लोकांना तेच प्लॉटच्या साठेखतं करून दिली आणि त्याच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी स्वतः अर्ज केलेला पोलीस स्टेशनला. 1.5 वर्ष झाले ते पोलीस स्टेशनमध्ये त्या अर्जाची दखल घेतली जात नाही. फोन केला तर ते म्हणतात एकदा करा, परत अर्ज द्या. अरे म्हणजे 2-2 वेळा 3-3 वेळा अर्ज फक्त मागायचं काम करतात, चौकशी मात्र काहीच नाही. नेमकं प्रशासनाचं चाललंय काय, या तालुक्यामध्ये फार मोठा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून मी तरुणांना सांगेन की तरुणांनी एकत्र होऊन युवा नेते अतुल शेठ बेनके सारख्या नेत्याच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये प्रत्येक प्रशासनाला, प्रत्येक डिपार्टमेंटला ज्या विचारण्यासाठी रस्त्यावरती उतरलं पाहिजे, तरच हे प्रशासन हलल. ना तर जुन्नर शहरामध्ये जर आता आपण पाहिलं तर साफसफाई चालू झाली आणि रस्त्याची कामं चालू झाली का समजायचं शिवजयंती आली. म्हणजे फक्त शिवजयंती आली का कसं तरी घाईमध्ये ते काम टेंडर त्याच्याकडनं कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायचं. मग ते निकृष्ट दर्जाचं होतंय का चांगलं होतंय का याच्यावरती काही बघायचं नाही. कारण काय, शिवजयंती 15 दिवसावर,
मुख्यमंत्री येणार आहेत त्यांना दाखवायचं, एवढं फक्त शोभेचं काम गेल्या 2-4 वर्षामध्ये जुन्नर शहराच्या परिसरामध्ये चाललेलं दिसतं. नंतर शिवजयंती संपली का त्या रस्त्याचे त्या काही दुर्दशा हो काही हो याच्याकडे बघितलं जात नाही. मी या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशासनावरती या वचक ठेवण्यासाठी तरुणांनी रस्त्यावरती उतरावं आणि या आपल्या भागातील कामांचं चांगल्या पद्धतीने कामं करून घ्यावी अशी या ठिकाणी मी तरुणांना विनंती करतो. आज या ठिकाणी पुतळा ते वर्सुबाई, शिवाजी महाराजांचा पुतळा ते वर्सुबाई, हा रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक वॉकिंग ट्रॅक नाना नानी पार्क व्हावा ही संकल्पना नामदार बेनके साहेबांच्या काळात 2014 मध्ये मी स्वतः मांडलेली होती. स्वतः नामदार बेनके साहेबांना मी त्या ठिकाणी घेऊन गेलो, त्यांना त्या ठिकाणी दाखवलं की सकाळ आणि संध्याकाळ जुन्नर शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला त्या ठिकाणी फिरायला असतात, वॉकिंगला असतात, परंतु त्या रस्त्यावरती त्यावेळेस अनेक वेळा ॲक्सिडेंट झाले. मला वाटतं एक माजी अधिकारी पोलीस अधिकारी उंडे साहेब त्या ठिकाणी वॉकिंग करत असताना त्यांना गाडीचा धक्का लागला, ते ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. आणि म्हणून आम्ही त्याची दखल घेत असताना त्या ठिकाणी एक चांगला रस्त्याच्या दोन्ही साईडनी वॉकिंग ट्रॅक व्हावा, गार्डनिंग व्हावं, त्या ठिकाणी बसायला एक बाकडे असावे, पाण्याचा प्याऊ असावा का जेणेकरून त्या 1.5 किलोमीटरच्या परिसरामध्ये सकाळ संध्याकाळी जे ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात त्यांना एक व्यवस्थित आणि सुरक्षित तो ट्रॅक व्हावा. त्या कामाचं टेंडरिंग त्यावेळी होऊ घातलं होतं, परंतु आचारसंहिता लागली आणि नंतर त्या कामाचं टेंडर निघालं नाही. नंतरच्या काळातल्या आमदारांच्या काळात ते टेंडर निघालं, शिवनेरी परिसरातून निघालं, परंतु त्या कामाचं गेल्या 2 वर्ष काय चाललंय नेमकं अजून बी कळत नाहीये. म्हणजे रस्त्यात गटर आहे का गटरमध्ये रस्ता आहे का त्या गटरवरती फुटपाथ करणार आहे हे अजून बी कळत नाहीये. नेमकं काय चाललेलं आहे हे, म्हणजे प्रशासन काय करतंय, त्यांना कोणी आहे का नाही वाली विचारणारं. किती दिवस ते काम चाललेलं आहे, पुढं कटिंग चाललं आहे, दोन्ही साईडनी फुटपाथ अवेलेबल पाहिजे असताना एकाच साईडनी काहीतरी गटरचं काम चाललं आहे. ती गटर जर आपण पाहिली तर रस्ता खाली आणि गटरवर, मग त्या गटरचं कशासाठी वापर आहे, पाणी रस्त्यावरचं जाण्यासाठी गटरीमध्ये आहे का काय आहे तेही अजून काही कळत नाही आहे. त्याचं कारण एकमेव प्रशासनाचा ढिम्मपणा, प्रशासनाचा मस्तवालपणा, त्यांना कोणी विचारणारा जाब नाही आहे. हे नामदार बेनके साहेबांच्या काळात ही हिंमत प्रशासनाने कधीच केली नाही. शिवसेनेच्या काळामध्ये मी शिवसेनेत असताना शिवसेनेचे आमदार होते, परंतु त्याही काळात आम्ही पाहिलं प्रशासन वल्लभ शेठच्या बंगल्यावरती बसायचं आणि तिथं साहेब इन्स्ट्रक्शन द्यायचे तालुक्यात कामं कोणती कशी करायची. म्हणजे एवढा अभ्यास साहेबांचा होता, तसा अभ्यासू आता नेतृत्व कोणतं दिसत नाही आहे. त्यामुळे हे प्रशासनाचं फावलं जातं आहे, याच्यावरती नेमकं अंकुश हे आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तरुणांचं काम आहे. भविष्यात तरुणांनी पुढे यावं आणि प्रशासनावरती अंकुश दाखवावं एवढीच या ठिकाणी मी आता सगळ्यांना आवाहन करतो. खरं तर गेले अनेक महिने हा रस्त्याचं काम जे आहे ते अतिशय प्रलंबित आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे. काय सांगाल? संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्येच ती परिस्थिती आहे आणि विशेषतः हा माणिकडो कबाडवाडी आणि वरती जाणारा जो रस्ता आहे याचे जो समस्या आहे तो अनेक वेळा त्या ग्रामस्थांनी मांडलेला आहे. पूर्वीच्या कालावधीमध्ये तो रस्ता केला, पण आपली दळणवळण, तिथली माती, प्रचंड असणारा पाऊस याच्यामुळे रस्ता तो वारंवार खराब होतो. त्याला डागडुजी करणं किंवा नवीन रस्ता करणं हे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी असेल यांचं हे कर्तव्य आहे, पण त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. अनेक आंदोलनं झाली, अनेक आश्वासनं मिळाली, प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही काम करू असे पत्रव्यवहारही झाले, पण त्याच्यानंतर काही झालेलं नाही. शेवटी 2 दिवसापूर्वी एका तरुणाचा तिथं बळी गेला. येणेरमधला एक मुलगा भुजबळ जो माणिकडो ITI मध्ये शिकायला आहे, मोटरसायकलवर जात असताना खड्ड्यातून त्याची गाडी उसळली आणि उसळल्यावर तो मागं बसला तर तो बिचारा खाली पडला आणि डोक्याला लागलं. रक्त पण आलं नाही, आतल्यात रक्तस्राव झाला आणि मेंदूला जखम झाल्यामुळे तो मृत पावला. ही या जुन्नर तालुक्यामधली एक शोकांतिका आहे मोठी. ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, यदा कदाचित ते खराब रस्त्यामुळे यदा कदाचित होत असेल, पण ज्या रस्त्यामुळं संबंध गावकरी तिथली तरुणाई रस्त्यावर उतरून एवढा मोठा उठाव करत असेल आणि त्या उठावाला कोणीच दुमनात नसतील आणि त्या बिचाऱ्या त्या मुलाचा दुर्दैवी असा मृत्यू तिथे होत असेल, हे कितीपर्यंत हे अंत पाहायचा. त्याच्या व्यतिरिक्त पोळेकर साहेबांना तिथल्या तरुणांनी फोन केला. काल परवा मी तो क्लिप ती ऐकली, उद्धट उत्तरं दिली. मग यांना काय माणुसकी राहिलेलं नाही, प्रशासनावरचा ताबा सुटलेला आहे, यांच्यावर नेमकी लक्ष कोणी ठेवायचं.
ज्यांच्या हातात दोरी आहे, ज्यांच्या हातात काठी आहे, जे ज्या खुर्चीवर जबाबदारीने बसलेत ते काय बघायला तयार नाही. प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, या प्रत्येक अधिकाऱ्यांनी जे काम करतात नेते मंडळी त्यांची चव ओळखलेली आहे. आणि म्हणून या वेगळ्या मताच्या राजकारणापायी लोक किती किंवा नेते मंडळी कशा पद्धतीने वागतायत हे आपण पाहतोय. ज्या खुर्चीवर आपण बसलोय, ज्या खुर्चीवर आपल्याला जबाबदारीचं भान आहे, हे लोकांच्या कामासाठी, सेवेसाठी, का मला मतं मिळवण्यासाठी मी त्यांच्यावर गोड बोललं पाहिजे, का त्यांची वाहवा मिळवण्यासाठी त्यांच्यावर नुसतं पाठीवर थाप मारायची, त्यांच्यावर जेवायचं काम कोण करणार? कामं करायची नाही. लोकांची इथं हाल चाललेत. पाण्याचा प्रश्न आहे, तालुक्यात 5 धरणं आहे, पाण्याचं नियोजन होत नाही, रस्त्याची बोंबाबोंब, टेंडर झाले म्हणतात, कामं नाही. कधीपर्यंत होणार? का फक्त निवडणुकीच्या तोंडावर कामं करायची आणि मी असं केलं का मग असं करणार, हे करणार, हे आता लोक खपून घेणार नाही. प्रशासनावर वचक ठेवणं, त्यांच्याकडून कामं करून घेणं हे बेनके साहेबांनी तालुक्याला दाखवून दिलेलं आहे. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मी असेल, आमच्या समेत सगळे आमचे नेते मंडळी असतील, बाबाशेठ असतील, आम्ही आता मात्र हा विडा हातात उचलून या तालुक्यातली कामं चांगल्या पद्धतीने व्हावी याच्यासाठी आम्ही कार्य करणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अभियंते आहेत पोहेकर, ते जनतेला अतिशय उद्धट वर्तन देतात, बेजबाबदार वक्तव्य करतात, काय सांगाल? आणि पोहेकरांनी जे वक्तव्य केले ते खरं तर निंदनीय आहे. त्यांना लोकांच्या भावना किंवा ज्या खुर्चीवरती बसलेले आहेत त्यांनी जे काम केलं पाहिजे ते करताना दिसून येत नाही. आणि त्यांना जी काही नेत्यांची किंवा लोकप्रतिनिधींची साथ लाभली पाहिजे ती मिळताना दिसत नाही. मुळात झाले असं, बेनके साहेबांना प्रशासनाचं त्याच्यातली ज्ञान होतं, त्याच्यामधली माहिती होती आणि त्याच्यामुळं नेमके काय करायचं हे ते गोष्टी बरोबर ते करायचे. म्हणून अधिकारी चुकीच्या दृष्टिकोनातून किंवा त्या नेत्याला चुकीचं सांगणं तो धजावत नसायचा. आता काय सगळ्यांना कळलेलं आहे, अक्कल तर मात्र राहिली नाही, प्रशासनात मात्र कळत नाही आणि माहिती करून घ्यायची पण त्यांच्यात हे नाही आहे. ते क्षमता आहे का नाही मी सांगणार आहे, पण त्यांना ते वाटत नाही की आपण माहिती करून घेतली पाहिजे की पुढं काय केलं पाहिजे. शेवटी माहीत नसेल तर माहिती करून घ्यावी. प्रशासनाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगितल्यावर कशा पद्धतीने होईल. अधिकारी आपल्याला येडा बनवतो का नाही, तो आपल्याला नुसती फसवणूक करतोय. पण नुसतं एखाद्या गोष्टी सांगायच्या किंवा नेत्यांना काय अप्रूप आहे, काय वाटतं त्या करायच्या आणि त्याच्यामधून त्याच्या कर्तव्यापासून लांब पडायचं, ह्या सगळा गोंधळ आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे. म्हणून प्रशासनावर जो वचक पाहिजे, सगळ्याच खाते द्या, बांधकाम खात्यात आहे, कृषी खात्यात आहे, महसूल विभागात आहे, MSEBीत आहे, पोलीस स्टेशनवर आहे, सगळीकडे आहे. त्यांच्यावर जो कमांड पाहिजे आणि तालुक्याचा गाडा चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या मात्र होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळं हा सगळा सावळा गोंधळ आहे. त्याची हिंमत कशी काय होते उलटं बोलायची. त्याच्या विभागात अंतर्गत काम येत असताना तो मुलगा तिथं एक्सपायर झाला आहे आणि तो खुशाल म्हणतो रस्ता उघडून टाका. हिंमत कशी काय होती? त्याच्यावर काय कोणाचा अंकुश नाही का, त्याला वचक नाही का? हे मस्तवाल झालेत कारण लोकनेते आणि प्रतिनिधी नालायक झालेत. त्याच्यामुळे हे मस्तवाल झालेत आणि त्यांना माहिती की आपल्याला कोणाची भीती नाही, कोणाचा भ्याव नाही आणि आपण कसंही जरी वागलो आणि त्यांची हाजी केली आणि त्यांची तुंबळ एकदा तुंबळ भरली का आपलं काम भागते. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या प्रश्नावर काय आंदोलन केलं जाईल का भविष्यात? निश्चितच आमचे जे सर्व तरुण सहकारी आहेत त्यांच्याकडे मी आज तिथे संध्याकाळी जाणार आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जे काही तरुण तिथं आहेत, तिथे नेते मंडळी आहेत, आमच्या लोकांच्या ज्या ज्या तिथे शेती आहेत, आम्ही सगळे एकत्रितपणे बांधकाम विभागावर आंदोलन निश्चित प्रकारे करणार आहे आणि त्यांना जाब विचारणार आहे की अशा प्रकारचे तुम्ही उद्धट उत्तर देता, काम तर मात्र करतच नाही आणि त्याबरोबर आमच्या जे काय सांत्वन करायचं ते तर बाजूलाच राहिलं, पण आमच्या दुःखाला तुम्ही असं एकदम हसून मुजरपणाने जे काही उत्तर देतात हे काय बरोबर नाही. म्हणून त्याच्यासाठी जाब विचारण्यासाठी आम्ही जाणार आहे त्यांच्याकडे. जुन्नर माइंडवर रस्त्याच्या बाबतीत आताच आपण पाहिलं, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत अतुल बेनके यांनी आंदोलनाचा इशारा देत अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका रस्त्याच्या बाबतीत मांडलेली आहे. अधिकाऱ्यांची मजुरी वाढलेली आहे, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन राजू आमलेसह मी अरुण मोरे, I1 न्यूज, जुन्नर.